रेयांच्या पप्पांनी काल कुल्फी आणली होती आणि त्यांच्या लक्षातच नाही राहिलं होतं. मग त्यांनी मला सांगितलं आणि मी बघितलं तर पूर्ण कुल्फी मेल्ट झाली होती. मग ती रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून दिली आणि सकाळी उठून खाल्ली तर एकदम छान मलाई पेड्यासारखी लागत होती. आणि मी कच्चीच सोप आणते कारण की मला भाजीत वगैरे टाकावं लागते म्हणून. पण माझी सोप थोड्या दिवसात हे बेकार होऊन जाते. म्हणजे तिला कसा तरी वास लागतो. स्वयंपाक वगैरे झाला होता. मग गॅसचा ओटा वगैरे स्वच्छ केला आणि गॅसच्या खालचे मला पेपर पण चेंज करायचे होते कारण की ते बेकार झाले होते. मग पेपर वगैरे काढले, झाडून पुसून टाकलं आणि आणखी पेपर लावून छान सामान जसं होतं तसं लावून घेतलं आणि त्याच्या खालचे पण डब्बे मला ठेवून द्यायचे होते मोठेवाले कारण का ते इकडे-तिकडेच ठेवून होते तर. मग तिथले पण डब्बे छान ठेवले आणि बेसिनच्या साईडची पण मला छोटी अलमारी म्हणजे तिथले पण पेपर मला चेंज करून ठेवायचे होते. मग तिथले पण पेपर चेंज करून ठेवले आणि डब्बे पण छानपैकी लावून घेतले. मग फ्रेश वगैरे झाली, अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि नळ आले होते तर मग पाणी भरलं आणि मला डाळ आणि तांदूळ पिळू टाकायचे होते डोसे बनवासाठी. कारण की आजपर्यंत टाकले नाही. सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता सिलेंडर आला तर टाकून घेतले. नंतर मार्केटमध्ये गेलो. मार्केटमधून येता-येता श्रेयांच्या पप्पाच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि पेट्रोल पंपवर गेले तर तिथलं पण पेट्रोल संपलं होतं. मग खूप वेळपर्यंत आम्ही तिथे थांबून राहिलो. नंतर त्यांच्या फ्रेंडला फोन केला तेव्हा त्यांनी मग आम्हाला घरी सोडून दिलं आणि घरी आल्यानंतर शेवयाच बनवल्या होत्या. कारण की आम्ही लस्सी पिऊन आलो होतो तर भूक नव्हती आणि मस्त मॅगी मसाला वगैरे टाकला होता आणि रेयांचे पप्पा बाहेरच जेवणार होते. तर मोदीजी म्हणतात की वर्क फ्रॉम होम करा. ज्यांचं ऑफिशियल वर्क आहे ते करतील, पण ज्यांचं फील्ड वर्क आहे ते कसे करतील? तर आजच्यासाठी एवढंच. बाय.